नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. महाराष्ट्राच्या राजकारणाचं आत्ताचं नेमकं रूप काय आहे? असं जर मला तुम्ही विचाराल तर मी म्हणेल अनैतिकता. मयूर शिंदे नावाचा एक गुंड आहे, ज्याच्यावरती बलात्कार, खून, लोकांना मारण्याचा, जीवे मारण्याचा प्रयत्न करणं, अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल होते. या सदगृहस्थानं, कारण त्याला सदगृहस्थ म्हटलं पाहिजे, कारण जगातल्या सगळ्यात मोठ्या राजकीय पक्षानं त्याला आपल्या पक्षामध्ये स्थान दिलेलं आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केला आहे. जे पूर्वी शिक्षक मतदारसंघातनं पदवीधरचं की शिक्षक मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करायचे, जे विधान परिषदेचं वरिष्ठ असं सभागृह आहे, पण आता विधानसभेत निवडून आले ते श्री संजय केळकर यांनी त्यासाठी पुढाकार घेतला असं म्हणतात. आता ह्या मयूर शिंदेला पक्षात प्रवेश देऊ नये ह्यासाठी बरेच चर्चा, चर्वणं, आरोप, प्रत्यारोप झाल्यानंतर गुपचूप का असेना पण मयूर शिंदेला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश मिळालेला आहे. आणि भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेतल्यामुळं आता मयूर शिंदे हा पवित्र झालेला आहे. त्यामुळं हे जे भारतीय जनता पार्टीचे नेते सांगतात, त्यांचं असं म्हणणं असतं आणि मयूर शिंदेबद्दल तर ते शब्दशः खरं आहे. आधी तो उबाठाकडे गेला होता, नंतर मग शिवसेनेत काही काळ रेंगाळला, मग नंतर आता तो राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्थिरावला होता. त्याला लक्षात आलं की आपली जी काही गुन्हेगारी कृती असेलच तर, कारण माहीत नाही मला की तो न्यायालयात दोषी ठरला की नाही. तर त्याला अ, भाजपच आपल्याला पाठबळ देऊ शकतो. कारण अनेकांना झोप शांतपणे हवी असेल, आपल्यावरचे कोणतेही गुन्हे नको असतील, तर त्यांना भारतीय जनता पार्टी हा एकमेव राजकीय पक्ष दिसतो. बरं भाजपला दोष द्यावा का? तर त्या दिवशीच्या नगरपालिकेच्या प्रचाराच्या दरम्यान आम्ही जेव्हा हे मुद्दा मांडत होतो, की भारतीय जनता पार्टीनं 2014 पासून जे काही घाऊक पद्धतीने इन्कमिंग केलेलं आहे, त्याची फलश्रुती होताना दिसते आहे. भाजप नगराध्यक्षपदाच्या निवडीत पण नंबर 1, नगरसेवकांच्या निवडीमध्ये पण नंबर 1 पक्ष आहे आणि त्याचं मुख्य कारण घाऊक पद्धतीनं झालेली पक्षांतरं म्हणजे भारतीय जनता पार्टीकडं. तुम्हाला जर मी असं म्हणालो, की गेल्या महिनाभरामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये 2च शहरामध्ये मिळून 62 लोकं, की जे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत होते, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, ज्याने आमदारकीची निवडणूक लढलेली, असे लोक घाऊक पद्धतीनं भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेत. तुम्हाला अजिबात आश्चर्य वाटणार नाही. ते पिंपरी चिंचवड आणि पुण्यातनं गेलेत. उद्धव ठाकरे यांचे 10 नगरसेवक निवडून आले होते. ते सगळेच्या सगळे त्यांना सोडून गेले. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे नेते असं म्हणतात, की ते तुमच्या पक्षात होते तेव्हा पवित्र होते आणि आमच्याकडे आल्यानंतर मात्र अपवित्र कसे झाले? आता ह्या तर्काला आपण काहीच म्हणू शकत नाही. बरोबर आहे त्यांचं म्हणणं. फक्त पार्टी विथ डिफरन्स वगैरे जे काही होतं ते त्यांनी म्हणू नये आणि नैतिकतेचे कोणतेही धडे कोणालाही कुठल्याही राजकीय पक्षाने देऊ नये अशी स्थिती आहे. आणि त्याचा पुढचा अंक मी तुम्हाला सांगतो. दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रादेशिक पातळीवरती एकत्रित येणार नाही. पण ते पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकत्रित येतील. त्याची चर्चा जोरात आहे. कारण काय झालं, की राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला अजित पवारांच्या बरोबर जायचं नाही. त्यांना एन-डी-एचा सहयोगी पक्ष व्हायचा आहे. आणि त्यासाठी मग सुप्रिया सुळे यांना कदाचित मंत्रिपद मिळेल. त्यांचा पक्ष पुन्हा सत्तेत येईल. कारण असं आहे, की भाजपा सोडून महाराष्ट्र आणि देश पातळीवरती कुठलाही राजकीय पक्ष राहिलेला नाही, असा विरोधी पक्षांना पूर्ण विश्वास आहे. अपार्ट फ्रॉम काँग्रेस, की आपण काहीतरी त्याच्या विरोधामध्ये लढाई लढू शकतो आणि म्हणून ती जी एन-डी-ए बरोबर जाण्याची सहयोगी पक्ष म्हणून जी घाई राष्ट्रवादी काँग्रेसला आहे, त्याला ब्रेक बसला. कारण त्याच्यात असं झालं, की अजित पवारांच्या पक्षातल्या लोकांना माहिती आहे, ते जर सहयोगी पक्ष झाले आणि केंद्रात त्यांना मंत्रिपद मिळालं, तर प्रफुल्ल पटेलांचा नंबर लागणार नाही, एक. आणि ते सत्तेत राहतील आणि पुन्हा आपल्या विरोधात काड्या करतील वगैरे. त्यामुळं ठरलं असं, की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येईल. पण मग मधल्या काळात काय करायचं? तर अमित शहांनाच भेटायचं आणि त्यांनाच सांगायचं, की आमची अडचण आहे आणि ती अडचण तुम्ही लक्षात घेऊन आम्हालाच तुम्ही ग्रीन सिग्नल द्या, की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येईल आणि तसा ग्रीन सिग्नल श्री अमित शहा यांनी दिला आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस ही पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एक येते. आता तुम्ही म्हणाल, एकाच कुटुंबातले सदस्य होते, त्याच्यात काय? नाही, असं नाहीये. ही विरोधी मताची दुभाजन करण्याची खिळी आहे. कशी? बघा, नगरपालिका निवडणुकीचे निकाल लागल्यापासून श्री अजित पवार काय म्हणतायत, आमचा शाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे. जेव्हा की ते कट्टर हिंदुत्ववादी पक्षाबरोबर सत्तेत सहभागी आहेत. आणि त्यामुळं त्यांचा जो काही विचार असेल आणि त्यायोगे लढणारे त्यांचे नगरसेवक, ते आमदार आणि खासदार असतील, ते काय करतील? तर ते आपला जो पक्षाचा बेस आहे तो कायम ठेवतील आणि ती मतं, की जी भारतीय जनता पार्टी शिवसेनेला जाऊच शकत नाहीत, ते आपल्याकडे घेतील. म्हणून त्यांना पुण्यामध्ये काँग्रेस पण हवी आहे. आता काँग्रेसच्या धुरीणांना हे लक्षात यायला हवं, की जेव्हा महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी आहे,
तर तिथं पण त्यांचं असं दिसतं की पक्षाचा विस्तार करायचा असेल तर कोणाला ना कोणाला तर बरोबर जायला पाहिजे. ठीक आहे, मुंबईत वंचित बरोबर त्यांनी प्रयोग करून बघितला. वंचितनं नेहमीप्रमाणे त्यांना बाय-बाय केला. मग वंचित तिथं येत नाहीये. तर मग पुण्यात तरी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर अजित पवारांच्या बरोबर जाऊ. आणि मग ते अजित पवारांच्या बरोबर जात असताना तिथे त्यांनी 70 जागांची मागणी केली. किती कमालीचं राजकारण आहे बघा. म्हणजे जिथे विरोधी मताची फूट होऊन भाजपा आणि महायुतीलाच फायदा व्हावा असं राजकारण खेळत असताना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येत आहेत. आणि ज्या विरोधी मताची फूट पाडायची आहे ते काँग्रेसवाले पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या कच्छपी लागलेले. म्हणून मी म्हटलं की महाराष्ट्राच्या राजकारणाचा एकच निकष आहे तसा, ते म्हणजे वैचारिक व्याभिचरण. इथे कुणीच कुणाला नावं ठेवावीत अशी स्थिती नाही आहे. आणि त्या स्थितीमध्ये विरोधी पक्षाचा जो एक मोठा स्पेस तयार झालेला आहे, तो स्पेस कष्टाने घेऊन, त्याच्यासाठी काम करून, कार्यरत राहून, जसं भारतीय जनता पार्टी सतत कार्यरत असते, काम करते, ऑप्शन देते कार्यकर्त्यांना, संघटन त्यांचं मजबूत करते, तसं काहीतरी करावं, अशी कुठल्याच विरोधी पक्षाची नेत्याची तयारी नाही. उलट सगळेजण पहिल्या गाडीनं भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊ इच्छित आहेत. आता काय झालं, एक उदाहरण तुम्हाला सांगतो. मी काल जेजुरीमध्ये होतो. जेजुरी सासवडमधले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय जगताप हे भारतीय जनता पार्टीमध्ये गेले. काय केलं त्यांनी? तिथे गेल्यानंतर असं म्हणतात की नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी सगळी आपलीच माणसं त्या तिकिटावरती उभा केली आणि त्यांचा दणदणीत पराभव झाला. कारण मूळचे भाजपवासी जे आहेत ते दुखावले आणि हे सगळीकडे झालेलं आहे. म्हणजे भाजपमध्ये आज जे सुधीर मुनगंटीवार बोलतायत, तो ठीक आहे, त्यांचा वैयक्तिक भाव आहे. त्यांना मंत्रिपद मिळालं नाही. त्यात काही फार असं राष्ट्रव्यापी आणि फार वैचारिक भूमिका आहे असं नव्हे. आणि तसंही ते श्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले आणि त्यांची नाराजी फडणवीसांनी दूर केली. त्यामुळे ते झाले शांत. पण तिथे काय झालं, की जेजुरी सासवडमध्ये त्यांनी आपले स्वतःचे उमेदवार दिले आणि तिथे मूळच्या भाजपवासियांना दूर केलं. परिणाम त्यांच्या पक्षाचा म्हणजे भाजपच्या पक्षाचा दणदणीत पराभव झाला. आता याला कसं बघितलं पाहिजे? तर मूळ पक्ष संघटन जे आहे ते संघटन विस्कळीत झालं आणि दुसरे जे लोक पक्षात आले होते त्यांनी पक्षावरती कब्जा केला. म्हणून भारतीय जनता पार्टीला फरक पडेल का? अजिबात नाही. उदाहरण शेजारच्या जिल्ह्याचं साताऱ्याचं घेऊ. साताऱ्यामध्ये इतकी मोठी पक्षांतरं होऊन मूळचे राष्ट्रवादीचे असलेले महाराज हे भाजपमध्ये आज आले आणि मूळचे महाराज जे होते ते दुसरी राजघराण्याची जी पाती होती ते भाजपमध्येच होते. या दोघांनी मिळून पक्षासाठी एवढं काम केलं की त्यांच्या पक्षाचा उमेदवार नगराध्यक्षपदाचा हा विधानसभेला जेवढ्या आमदाराला मतं मिळतात तेवढ्या मतांनी विजयी झाला. म्हणजे काय, सुरुवातीच्या टप्प्यात काय जे व्हायचं ते होईल, पण नंतर एकदा हे लोक पक्षात आले, स्थिरावतात आणि पक्षासाठी काम करतात. इथे तुम्ही वैचारिक भूमिका वगैरे असं याला काही अर्थ नसतो. असं सगळं राजकारण महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सुरू आहे. आणि जनता काय, जनतेला ऑप्शन नाही आहे, ते बघत राहतात सगळे. त्यांचा खरोखर भारतीय जनता पार्टीकडनं मोठ्या अपेक्षा होत्या. एक वैचारिक पक्ष जो सतत सांगतो तो तसा आता राहिलेला नाही, हे पुन्हा एकदा लोकांनीही ओळखले. आणि त्यांना तर का दोष द्यावा राजकीय पक्षांना? जर लोकांसमोर पर्यायच नाहीत आहेत, त्या पर्यायातनं लोक पर्याय निवडतायत आणि तेच सत्ताधीश पुन्हा बनतायत, तर जो काही पायाभूत सुविधांचा विकास होतोय तो उत्तम मानायचा आणि पुढे चालत राहायचं. मुद्दा एवढाच की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस का एकत्रित येत आहेत, त्याला अमित शहानी का परवानगी दिली आहे, तिकडे काँग्रेसला पण का राष्ट्रवादी बरोबर जायचंय, वंचितला का काँग्रेस नको आहे, दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित का येत आहेत, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एकाच प्रश्नात आहेत आणि ती म्हणजे सत्ता. थांबूया आपण इथे.